मंडळी, सध्या राज्यभरातील नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून राजकारण तापले. गुरुवारी एकीकडे राज्यात 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र सत्ता संघर्षाचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बीड नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजपकडून गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र बहुमत जुळवता येत नसल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी दरम्यान मात्र चांगला राडा रंगला. भाजपकडे 2 स्वीकृत नगरसेवकांसाठीच बहुमत असताना सुद्धा त्यांचा एक नगरसेवक झाला. त्यावर भाजप गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर प्रचंड संतापल्या. तानाशाही नाही चलेगी असं म्हणत त्यांनी थेट कोर्टात जाण्याची भाषा केली. दरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दुसरीकडे परळी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून भाजप नगरसेवकाची निवड होणं अपेक्षित होतं. त्यासाठी तिघांची नावं शेवटपर्यंत चर्चेत राहिली. पण आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खैसर बेगम राजा खान पठाण यांची उपनगराध्यक्ष म्हणून वर्णी लागली. त्यामुळे महायुतीमधील भाजपच्या इच्छुक नगरसेवकांमध्ये तसंच समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळाली. गुरुवारी पार पडलेल्या बीड आणि परळी नगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत काय काय घडलं? दोन्ही नगरपालिकांमध्ये अनपेक्षित असा उलटफेर बघायला मिळाल्यानं त्या पाठीमागची नेमकी राजकीय गणित काय आहेत? स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाकुणाला संधी मिळाली? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, सगळ्यात आधी 52 सदस्य असलेल्या बीड नगरपालिकेत काय काय घडलं ते पहा. तर गुरुवारी बीड नगरपालिकेतील गोपीनाथ मुंडे सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे या पीठासीन अधिकारी तर मुख्याधिकारी शैलेश फडसे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगरसेवक विनोद मुळूक यांनी उपनगराध्यक्षासाठी आपला अर्ज दाखल केला. तर भाजपकडून गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. मात्र दुपारच्या वेळेत उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सारिका क्षीरसागर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अजित पवार गटाचे विनोद मुळूक यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली. कारण शरद पवार गटाचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी बीड नगरपालिकेत दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा शेवटी अपवाद ठरल्या. पण तरीही अजून एका वर्षानं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरेल. कारण विनोद मुळूक यांची केवळ एका वर्षांसाठीच उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रत्येक वर्षी नवा उपनगराध्यक्ष देण्यात येणार आहे. तशी सहमती सर्व इच्छुक उपनगराध्यक्षांकडून घेण्यात आली आहे. विनोद मुळूक यांच्यानंतर अमर नाईकवाडे, फारुख पटेल, निजाम शेख यांना देखील ती संधी मिळणार आहे. पण 5वा उपनगराध्यक्ष कोण असेल ते मात्र सध्या जाहीर झालेलं नाहीये. दरम्यान उपनगराध्यक्षांच्या निवडीनंतर बीड नगरपालिकेत खरा राडा पाहायला मिळाला. तो स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून. 52 सदस्य संख्या असलेल्या या नगरपालिकेत 5 स्वीकृत नगरसेवक निवडून द्यायचे होते. संख्याबळाचा विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वातील आघाडीकडे 25 नगरसेवक होते. त्यासाठीच्या मतांचं मूल्य लक्षात घेतलं तर त्यांचे 2 स्वीकृत नगरसेवक सहज निवडून येणार होते. पण सय्यद मोईन मास्टर, दिनेश मुंदडा आणि भीमराव वाकचौरे असे अजित पवार गटाकडून 3 स्वीकृत नगरसेवक बनले. दुसरीकडे भाजप पक्षाकडे 15 नगरसेवक आहेत. त्यांच्या मतांचं मूल्य लक्षात घेतलं तर त्यांचा एक सदस्य म्हणजेच ॲडव्होकेट गोविंद शिरोळे हे सहज स्वीकृत नगरसेवक बनले. तर शरद पवार गटाच्या आघाडीकडे 13 नगरसेवक होते. त्यांच्या मतांच्या मूल्यानुसार खान मसूद उमर हे स्वीकृत नगरसेवक झाले. पण या सगळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भीमराव वाकचौरे हे नियमबाह्य पद्धतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले गेल्याचं बोललं जात आहे. कारण 5व्या स्वीकृत नगरसेवकासाठी अपूर्णांकात राहिलेली संख्या गृहीत धरून निवड करावी लागते. त्यात भाजपचं अपूर्णांक मूल्य हे सर्वाधिक होतं. त्यामुळे त्यांचा आणखी एक सदस्य स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आला असता. मात्र नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी त्यांच्या अधिकारात भाजपच्या रवी कदम यांचा अर्ज डावलला
आणि अजित पवार गटाचे भीमराव वाकचौरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली। त्यामुळे भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर त्यांचे नगरसेवक तसंच कार्यकर्ते प्रचंड संतापले होते। सारिका क्षीरसागर यांनी नगराध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप घेताना सांगितलं की त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सगळे नियम धाब्यावर बसवले। या प्रकरणाची आम्ही जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत, शिवाय कोर्टात देखील जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। दरम्यान आमदार विजयसिंग पंडित यांनी उपनगराध्यक्ष विनोद मुळूक तसेच स्वीकृत सदस्यांचा सत्कार केला। त्यानंतर भाजपच्या हक्काची जागा हिरावून घेतल्यानं अजित पवार गटाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। त्यातच अजित पवार गटाकडून क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देण्यात आल्यानं डॉक्टर सारिका क्षीरसागर आणि नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यात चांगलीच वादावादी दिसून आली। सभागृहात कुणाचे किती संख्याबळ आहेत हे एकदा बघून घ्या, गणित येत नसेल तर एकदा गणित शिकून घ्या असं म्हणत सारिका क्षीरसागर यांनी अमर नाईकवाडे यांना चांगलं सुनावलं। त्यानंतर मात्र नाईकवाडे शांत झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे 35 सदस्य असलेल्या परळी नगरपालिकेत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदश्री धर्माधिकारी या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आता भाजपला धक्का देत उपनगराध्यक्ष ही राष्ट्रवादीचाच झालाय। गुरुवारी परळी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। दुपारी 1:30 पर्यंत उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। परळी नगरपालिकेतील पक्षनिहाय नगरसेवकांची संख्या पाहिली तर राष्ट्रवादी अजित पवार गट 16, भाजप 7, शिंदे गट 2, शरद पवार गट 2, MIM तसेच काँग्रेस वंचित आघाडी प्रत्येकी 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। 6 अपक्षांनी देखील विजय मिळवला होता। त्यातील 5 जणांनी आपला पाठिंबा महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीचं संख्याबळ सध्या 30 झालंय। मुंडे बहीण भाऊ महायुती म्हणून एकत्रित लढले असले तरी नगरपालिकेत आपापले स्वतंत्र गट असतात। त्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष व इतर असा मिळून 24 नगरसेवकांचा गट आहे। तर भाजपला 2 अपक्षांचा पाठिंबा असल्यानं त्यांचा 9 नगरसेवकांचा गट आहे। असं असलं तरी नगरपालिकेत मात्र महायुतीची पूर्ण सत्ता आलेली आहे। त्यात नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर उपनगराध्यक्ष पद भाजपला मिळणार होतं। त्यासाठी भाजपकडून योगेश मेनकुदळे, प्राध्यापक पवन मुंडे आणि अंजली माळी बनसोडे यांच्या नावांची चर्चा होतीये, पण प्रत्यक्षात मोठा उलटफेर बघायला मिळाला। प्रभाग 9 मधून निवडून आलेल्या नगरसेविका खैसर बेगम खान यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। त्या माजी नगरसेवक राजा खान पठाण यांच्या पत्नी आहेत। राजा खान पठाण हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। निवडणूक निकालादरम्यान नोटा उधळून विजयाचा जल्लोष साजरा केल्यानं ते चर्चेत आले होते। परळीतील मुस्लिम मतदारांवर त्यांचा चांगला होल्ड असल्यानं त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे। याशिवाय धनंजय मुंडे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणून न दिल्यानं मुस्लिम समाजात काहीशी नाराजी होती, पण आता उपनगराध्यक्ष पद देऊन धनंजय मुंडेंनी भविष्यात आपलं नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे। दरम्यान उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय होत असताना भाजपचे काही नगरसेवक सभागृहात उपस्थित नव्हते। दुपारी उशिरा ते सभागृहात पोहोचले, कारण आपल्याला हे पद अपेक्षा असतानाही मिळणार नसल्यानं ते प्रचंड नाराज झाले होते। त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे या मंत्री असूनही परळी नगरपालिकेत मात्र धनंजय मुंडे यांचा शब्द अंतिम असतो असं आता ऐकायला मिळतंय। याशिवाय काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी नांदेडच्या माळाकोळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंसमोरच सांगितलं होतं की मी त्यांना परळी देऊन टाकली आहे, त्यांनी परळीवर प्रेम करावं। पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याची तेव्हाही मोठी चर्चा झाली होती, पण आता उपनगराध्यक्ष निवडीनंतर त्यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय। दुसरीकडे परळी नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून 4 जणांची निवड करण्यात आली आहे। त्यात विद्यमान नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, देवीप्रसाद पांडे, ॲडव्होकेट प्रणव मराठे आणि अजिज कच्ची या नावांचा समावेश आहे। मंडळी बीड असो की परळी नगरपालिका दोन्हीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच बोलबाला दिसून आला असून भाजपला मात्र मोठा फटका बसलाय। विशेषतः परळीत अपेक्षा असतानाही भाजपनं खूप काही गमावल्याचं बोललं जात आहे। बाकी या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।